आतापर्यंत डिझायनिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट एवढं काय कोणी यूज करत नाही. डेटाबेस आपल्यासाठी फारच इम्पॉर्टंट आहे. तेव्हा तुम्ही सगळे जॉईन आहे वाट बघत होतो. ऍक्च्युली काय राहतं की आपण आर्किटेक्चर डॉटनेटचं पाहिलं होतं. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या लेअर राहतात. कोणताही प्रोजेक्ट तुम्हाला डेव्हलप करायचा असेल तरी त्या प्रोजेक्टमध्ये जनरली एक प्रेझेंटेशन लेअर राहते. प्रेझेंटेशन लेअर इज नथिंग बट user interface of that application. Then after that there is business layer. That layer is also called logical layer. It contains complete logic of the program. And third most important layer is storage. Storage, it can be server, it can be database. Okay, nowadays cloud computing is using everywhere. So for storing the data we can use cloud or we can use database. But generally we are discussing VB.NET. So for storing the data, we are using database, and there are different types of databases. तुम्ही कोणतेही याच्यामध्ये databases use करू शकता. In that most common database is Microsoft Access, that currently we are using for connecting .NET application with database. We can use my SQL Server also. That means SQL Server is used to SQL Server is most powerful database. And then what is its use? Its name indicates server. SQL Server त्याचं नावच आपल्याला सांगतंय की तो सर्व्हर आहे. त्याच्यामध्ये त्याची स्टोरेज कॅपॅसिटी जास्त राहते. स्टोरेज कॅपॅसिटी इज व्हेरी हाय, आणि त्यामुळे तो एका ठिकाणी सर्व्हर ऍज अ सर्व्हर म्हणून त्याला एका ठिकाणी ठेवला जातो. आणि मल्टिपल क्लायंट, जेवढे काही तुमचे क्लायंट असतील, जेवढे काही तुमचे टर्मिनल असतील, all the terminals are sharing the database. Actually SQL सर्व्हरचा कन्सेप्ट कुठे इंट्रोड्यूस झाला होता? बँकेमध्ये. त्यांचा एक सर्व्हर यायचा, त्या सर्व्हरमध्ये तो त्या सर्व्हरवरती ते डेटाबेस स्टोअर करायचे, SQL सर्व्हर नावाचा. आणि बँकेमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की त्याच्यामध्ये मल्टिपल टर्मिनल्स असतात. एका काउंटरमध्ये तुम्ही अमाऊंट डिपॉझिट केली, लगेच तुम्हाला लगेच मेसेज येतो. दुसऱ्या काउंटरमधून तुम्ही अमाऊंट विड्रॉ जरी केली तरी त्याचं अपडेशन त्या डेटाबेसमध्ये होत राहतं. म्हणजे एक सेंट्रलाइज डेटाबेस असतो आणि मल्टिपल क्लायंट्स त्याला ऍक्सेस करतात, आणि असा हा डेटाबेस म्हणजे SQL सर्व्हर. मग कोणी SQL सर्व्हर वापरतं, कोण मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस आता रेअरली यूज केलं जातं. ऍक्च्युली फक्त जर तुम्हाला मोबाईलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि मोबाईलमध्ये तुमचं स्टोरेज लिमिटेड असेल तर त्या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट ऍक्सेसचा यूज जातो नाउअडेज. अदरवाईज मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस, नो वन इज युझिंग मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस राईट नाउ. बस Microsoft Access the basic of all the databases. जसं आपण म्हणतो C language is a building blocks of all the languages. Similarly, Microsoft Access the building blocks of all the databases. तो छोटा आहे पण तो सुरुवातीचा आहे. त्याच्यापासून सर्व काही त्याच्यामधून इन्व्हेंट होत गेलं. मग जनरली मायक्रोसॉफ्ट ऍक्सेसची स्टोरेज कॅपॅसिटी किती राहते? त्याची स्टोरेज कॅपॅसिटी 1 to 2 GB पर्यंतच आहे. मॅक्सिमम 2 GB पर्यंत त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो. नॉट मोर दॅन दॅट. वी कॅन यूज एनी व्हर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस, बट वी कॅन स्टोअर ओनली दॅट मच डेटा इन दॅट. ठीक आहे, दॅट इज इट्स लिमिटेशन. तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे की आता तर तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये SQL डेटाबेस, नॉन SQL डेटाबेस, नो SQL म्हणतात. ठीक आहे ना, नो SQL डेटाबेस. मग तुम्ही म्हणाल की मार्केटमध्ये असं का आलंय? SQL डेटाबेसेस म्हणजे जे आपल्या सिलेबसेस मध्ये आहेत आता सध्याच्या, जो नवीन सिलेबस मार्केटमध्ये येतोय तो तुमचा SYBBCA असो किंवा कोणताही, त्याच्यामध्ये ऍक्च्युली नॉन SQL डेटाबेसेस येत आहेत. त्याच्यामध्ये हडूप येत आहे, त्याच्यामध्ये बिग डेटा येतोय, त्याच्यामध्ये डेटा अनालिटिक्स येत आहे, त्याच्यामध्ये पायथन येत आहे. हे सगळं हडूप वगैरे हे जे काही आहे, ऑल डिजांगो आलंय, हे सगळे जे काही आहे ते सगळे तुमचे नॉन SQL कॅटेगरीमध्ये येतात. आपण SQL कॅटेगरीमध्येच आहोत आणि आपल्याला ते म्हणजे ते शिकायचं पण आहे. Then say database programming, actually in .NET, that programming is called ADO.NET. In .NET database programming is also called ADO.NET. प्रत्येक लँग्वेजेस मध्ये नाव वेगवेगळं आहे. If you are connecting database application, VB application with a database, then the technique is called ADO. That technique is called ADO. And if you are connecting your Java application with a database, then the technique is called JDBC. Similarly, if you want to connect your .NET application with a database, then we have to use one technique. Its name is ADO.NET.
ActiveX data object. What ADO stands for, that we had seen in VB language actually. ADO stands for ActiveX data object. ActiveX data object हा त्याचा फुल फॉर्म आहे. ADO, ActiveX data object. ADO.NET is a technique used to connect .NET application with database. Okay, and ADO stands for ActiveX data object, and that is a .NET framework. Then in VB, ADO.NET technique we are used, and in Java we have to use JDBC. That is in our next semester. If you want to connect your Java application with database, then we have to use one technique. Its name is JDBC. हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. नेक्स्ट सेमिस्टरला ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी फक्त टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकायचे आहेत. ऍडव्हान्स वेब टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स जावा. दोन्ही सब्जेक्ट फारच इंटरेस्टिंग आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला टेक्नॉलॉजी शिकायला मिळणार आहे आणि मग तुम्हाला काहीतरी शिकल्यासारखं वाटेल की मला काहीतरी येत आहे. Then now we have to discuss database programming in .NET, and that means we have to see ADO.NET technology in .NET. मग ज्यावेळी आपण suppose if you want to store the data into the database, or if you want to fetch the data from the database, or if you want to create the database through programming, or if you want to create tables into the database, all such we have to implement through query. तुम्हाला हे सगळं करायचं आहे, पण त्यासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे? Query. Means if you want to store the data into the database, or if you want to create table into the database. If you want to create table, we have to use query. If you want to insert the data into the database, then also we have to use query. And if you want to fetch the data from the database, then in this case also we have to write a query. Then what is query? Query is nothing but user-defined statement. Query is nothing but user-defined statement. It is nothing but user-defined statement which is fired onto the database and generate the result. म्हणजे एक असं युजर डिफाईन स्टेटमेंट आहे की जे डेटाबेस वरती फायर केलं जातं आणि एकदा का ते डेटाबेस वरती फायर केलं गेलं की त्या डेटाबेस मधला डेटा फेच केला जातो, म्हणजेच रिझल्ट जनरेट केला जातो. अशा युजर डिफाईन स्टेटमेंटला म्हणतात क्वेरी. तुम्हाला नीट ऐकायचं आहे. कनेक्टिंग .NET application with database, we have to use a technique. Its name is ADO.NET. We can connect .NET application with different databases by using ADO.NET technology. Then for performing operations onto the database, we have to use different types of user-defined statements, and that statements are called query. Then what is actually definition of query? Actually, generally we are saying query is nothing but problem. Query is nothing but any issue that we are saying in today's day. But what is actually a definition of query in database? It is a user-defined statement which is fired onto the database for generating the result. रिझल्ट जनरेट करण्यासाठी डेटाबेस वरती जे युजर डिफाईन स्टेटमेंट फायर केलं जातं त्या स्टेटमेंटला म्हणायचं क्वेरी. मग as we know, there are different types of queries. In that, first one is DDL, second one is DML. Then multiple transaction related functions are there, but that are not in our syllabus, so we are discussing only two. And one more along with that we have to discuss select clause. त्याच्याबरोबर आपल्याला काय डिस्कस करायचं आहे? सिलेक्ट क्लॉज. सगळं तुम्हाला माहिती आहे. ऍक्च्युली यू नो ऍग्रिगेट फंक्शन्स इन SQL, ऍव्हरेज, सम, मॅक्स, मीन, ठीक आहे, देन काउंट. All these are the aggregate functions in SQL that we had seen. But in .NET, what is it? What we have to learn? We have to learn what is DDL query, then what are the DDL commands, then what are the syntax of all that commands, and how to fire them, how to write that query into the .NET language, how to write that query into the database format. Then same we have to learn about the DML also. And third one is select. आता सुरुवातीला लिहून घ्या, मग आपण एक 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 पुढे जाऊ. तुम्हाला कळलं का काय सांगतोय ते? हॅलो, तुम्हाला माहितीच येते ना? येस सर. हो सर. फार इंटरेस्टिंग आहे. नीट काय का ह्याला मिस करू नका. हे लेक्चर नाही कळलं मला परत विचारा. आपण किती पण वेळा डिस्कस करू. .NETचा हार्ट आहे डेटाबेस प्रोग्रामिंग. त्याच्यामध्ये लॅब फॉर कनेक्टिंग we can connect
we can connect .NET application can connect .NET application you can connect .NET application with multiple databases and connect .NET application with multiple databases such as SQL as well as non-SQL as well as non-SQL as well as non-SQL. SQL as well as non-SQL. Stop. ADO.NET is a technology. ADO.NET is a technology ADO.NET is a technology used to connect used to connect used to connect .NET application used to connect .NET application with the databases. .NET application with the databases. .NET application with the databases. Full stop. ADO.NET stands for त्याचा full form लिहा. ADO.NET stands for ActiveX Data Object. इथे लिहिले बघा. ActiveX Data Objects. ActiveX Data Object Technology. ActiveX Data Object Technology. ActiveX Data Object Technology. Full stop. For performing different types of operations, for performing operations, for performing different types of operations, different operations onto the database, different types of operations onto the database, different types of different types of user defined statements are used. 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 Comma द्या are also called म्हणजे त्यांना काय म्हणतात comma द्या are also called query, are also called are also called query. त्याच्यामध्ये क्वेरीची डेफिनेशन लिहा. Definition of query.
कोण सांगतं डेफिनेशन क्वेरीची? Who will explain what is query? User defines statements to get the result. क्वेरी त्याच्यामध्ये लिहा. It is nothing but it is nothing but it is nothing but user defined statements. It is nothing but user defined statements. It is nothing but user defined statements. User defined statements which are fired. User defined statements which are fired onto the database, which are fired onto the database, into the database for generating the result, which are fired onto the database for generating the result. Which are fired onto the database for generating the result. For getting the result. New line. There are following types of queries. Select there are following types of queries. Number 1, DDL. Number 2, DML. Number 1, DDL. Number 2, DML. DDL, DML. आता नंबर 1 टाका. DDL. कोण सांगते फुल फॉर्म? Data description language. अजून कोण सांगते? Data declaration. Data definition language. Yes, data definition language. Data definition language. त्याच्यामध्ये काय बघा, the queries which are related with structure of a table or structure of a database. तुम्हाला त्यांनी टाकायचं आहे. Query which is related with structure of a table. जी क्वेरी त्या टेबलच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड राहते. त्या क्वेरीला डेटाबेस मध्ये काय आहे याच्याशी काहीही घेणं देणं नाही, अशा क्वेरीला काय म्हणायचं? DDL क्वेरी. म्हणजे ज्या क्वेरी त्या टेबलच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड राहतात. त्या टेबलच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड म्हणजे काय? टेबल कसा क्रिएट करायचा, कोणकोणते कॉलम ऍड करायचे, कॉलम डिलीट करायचा का, कॉलमचा डेटा टाईप काय आहे, म्हणजे हे जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्या रिलेटेड ज्या क्वेरी राहतात त्यांना काय म्हणायचं? DDL क्वेरी. ओके. ज्या क्वेरी टेबलच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड राहतात, म्हणजे व्हॉट इज नेम ऑफ टेबल, टेबल कोणत्या डेटाबेस मध्ये आहे, देन हाऊ मेनी कॉलम्स आर इन द टेबल, व्हॉट आर द नेम्स ऑफ द कॉलम्स, हे जे काही आहे, देन व्हॉट इज द डेटा टाईप ऑफ द कॉलम्स. Then suppose if you want to add new column into the table, if you want to remove existing column from the, हे जे काही राहतं, हे काही टेबलचं स्ट्रक्चर जे काही राहतं त्यांचे रिलेटेड ज्या क्वेरी राहतात त्यांना म्हणायचं DDL क्वेरी. DDL क्वेरी कोणकोणत्या आहेत? इन्सर्ट अपडेट डिलीट नाही आहेत. इन्सर्ट काय करतो आपण? डेटा करतो ना. इन्सर्ट काय करतो आपण? डेटा करतो. ह्या क्वेरी डेटाच्या रिलेटेड आहेत का? अजिबात. क्रिएट अँड ड्रॉप. म्हणजे बघा ना तुम्ही, टेबल ड्रॉप करायचं आहे का? ड्रॉप कमांड. टेबल अल्टर करायचं आहे का? अल्टर कमांड. टेबल क्रिएट करायचं आहे का? क्रिएट कमांड. म्हणजे ह्या ज्या क्वेरी आहेत, दॅट क्वेरी आर रिलेटेड विथ स्ट्रक्चर ऑफ ए टेबल, सो दे आर कॉल्ड DDL. त्यांना काय म्हणायचं? DDL, डेटा डेफिनेशन. हे तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. डेफिनेशन लॅब लक्षात ठेवा. query or commands, a query or command which is related with
a query or command which is related with which is related with which is related with which is related with structure of a table, which is related with structure of a table. A query or command which is related with structure of a table is called DDL command. त्या कमांडला काय म्हणायचं? DDL command. A query which is related with structure of a table, that query, that command is called DDL command. That command is called DDL command. Full stop, new line. New line again. The list of DDL commands are. The list of DDL commands are. The list of DDL commands are create, alter, drop. Create, alter, drop. पहिलेले आता मग त्याच्या न्यू लाईनला नंबर 1 क्रिएट. ठीक आहे, आता क्रिएटचं सिंटॅक्स सांगा बरं आपल्याला. समजा क्रिएट Create table. टेबल आहे EMP. मला असं तयार करायचं नेम अँड सॅलरी ऍक्सेस मध्ये. हा सगळं Create क्रिएट. table. हा बोला. क्रिएट टेबल क्रिएट टेबल EMP Bracket. नंबर. As. ऍक्सेस मध्ये काय नंबर आहे. ऍक्सेस मध्ये नंबर आहे. MySQL मध्ये इंट आहे. जाऊ दे आपला नंबर आहे. हा बोला. नेम आता व्हॅरकॅर चालतं. टेक्स्ट लिहिलं आपलं आणि सॅलरी काय लिहू आपण. हा नंबर ना. if you want to create table then which command you have to use? Create. खाली क्रिएट मध्ये पहिल्यांदा लिहा इट इज यूज टू क्रिएट अ टेबल. त्याच्यामध्ये लिहा क्रिएट. इट इज यूज टू क्रिएट ए टेबल. इट इज यूज टू क्रिएट ए टेबल. It is used to create a table. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल म्हणा EMP एक्झाम्पल घ्या आणि मग ही कमांड लिहा. लिहितो त्यावेळी ह्या क्वेरीला म्हणतात डेटाबेस क्वेरी. म्हणतात डेटाबेस. तुम्हाला ही क्वेरी जी असते ह्या क्वेरीचं कन्व्हर्जन तुम्हाला .NET फॉर्मॅट मध्ये करायचं. ठीक आहे. ही जी क्वेरी आहे ही क्वेरी तुम्ही डेटाबेस फॉर्मॅट मध्ये लिहिली. तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन .NET मध्ये करायचंय. मग कसं करतात
ऍक्च्युली DDL क्वेरीचं कन्व्हर्जन डेटाबेस .NET फॉर्मॅटमध्ये करणं हे फारच सिम्पल काम आहे. त्याच्यामध्ये काही डोकं लावायचंच नाही. तुम्हाला साधारणपणे एक स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो. एक स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर केला, व्हेरिएबलला तुम्ही नाव काही देऊ शकता. या ठिकाणी एसक्यूएल दिलाय. यू कॅन गिव्ह एनी नेम टू दॅट व्हेरिएबल बिकॉज इट इज अ व्हेरिएबल अँड इट्स नेम दॅट इज युअर चॉईस. देन एसक्यूएल इक्वल टू ही जी क्वेरी आहे ती क्वेरी पूर्णपणे तुम्हाला फक्त डबल कोड मध्ये लिहायची, एका व्हेरिएबल असाइन करायची. EMP देन ही नंबर comma e name and then text comma sal the number bracket complete double quote complete. म्हणजे ही पूर्ण क्वेरी जी आहे ही तुम्ही डेटाबेस मध्ये अशी डायरेक्ट लिहिता. .NET प्रोग्राम मध्ये तुम्हाला लिहायची असेल तर तुम्हाला त्याला एका व्हेरिएबल मध्ये ती ठेवा आणि व्हेरिएबल मध्ये ठेवल्यानंतर ती तुम्हाला पूर्णपणे डबल कोड मध्ये लिहायची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मी क्रिएट टेबल EMP नंबर आहे तशीच क्वेरी लिहिली, फक्त ती कशामध्ये लिहिली, डबल कोड मध्ये आहे. आणि ह्याला म्हणतात कन्व्हर्जन. याच्यामध्ये काय नाही, DML मध्ये जरा कन्व्हर्जन आहे, इथे काय सोपं राहतं. समजलं का? हॅलो. हो सर. ओके. आता तुम्ही पहिल्यांदा डेटाबेस क्वेरी लिहिली, मग त्याच्या खाली लिहा वी कॅन कन्वर्ट DDL query into the .NET format as follow. DDL query into the .NET format as follow. Into the .NET format as follow. ऍज फॉलो म्हणलं की मग ही लिहायची पूर्ण क्वेरी लिहा. हॅलो. हो सर. ओके. Yes, sir. आता आपल्याकडे एक टेबल आहे. नेम ऑफ द टेबल is EMP. In that 3 columns are there: ename, sal. Now my question is, I want to add one more column in that table. मला ह्या EMP टेबल मध्ये एक नवीन कॉलम ऍड करायचा आहे की तो आहे फोन नंबर हा कॉलम मला त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे, तर मी कसा ऍड करेल? Alter. Then by using alter command we can modify the structure of a table. We can modify the structure of table by using alter command. Yes, very good. But I want syntax. I want to add phone number column into the EMP table. मला त्यासाठी क्वेरी सांगा. हा बोला. Alter into EMP. EMP add column. Alter. बोला पुढे सांगा. Alter into नाही. EMP. अल्टर टेबल हे तर फिक्स आहे. अल्टर टेबल EMP. हा बोला. ऍड P number as integer. डेटा टाइप नंबर आहे. ओके. आहे कसं करणार? अल्टर टेबल EMP ऍड P नंबर म्हणजे P नंबर हा जो कॉलम आहे की ज्याचा डेटा टाइप नंबर आहे तो कॉलम मला मी EMP टेबल मध्ये ऍड करतोय. ठीक आहे. एकदा का तुम्ही असं ऍड केलं मग तुमचा EMP टेबल असा दिसेल: EMP P नंबर कॉमा ई नेम कॉमा सॅल आणि त्याच्यामध्ये काय येणार आहे? P नंबर. ओके. लिहून टाका. सेकंड हेडिंग द्या. अल्टर कमांड. It is used to modify the table.
इट इज यूज टू मॉडिफाय द टेबल. मग त्याच्यानंतर लिहा कन्सिडर एन एक्झाम्पल. कन्सिडर ए टेबल. कन्सिडर ए टेबल EMP. कन्सिडर ए टेबल EMP. मग त्याच्यामध्ये ते लिहा ई नंबर, ई नेम, सॅल. कन्सिडर द टेबल EMP, ई नंबर, ई नेम, सॅल. ब्रॅकेट कंप्लीट. मग त्याच्या खाली लिहा ऍड 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 P number column. Add P number column into the EMP table. Into the EMP table by using alter command. Into the EMP table by using alter command. Sorry, by using alter command. मग खालची क्वेरी लिहा. हॅलो हा टेबल ऍड केला, टेबल मॉडिफाय केला बाय युजिंग अल्टर कमांड. नाव व्हॉट आय हॅव टू डू. आय हॅव टू रिमूव्ह फोन नंबर कॉलम. जो ऍड केला आता मला तो नको आहे, मला त्याला रिमूव्ह करायचा आहे. मग त्यासाठी परत मला अल्टर कमांड वापरावी लागेल. खाली लिहा रिमूव्ह द कॉलम फ्रॉम टेबल. टू रिमूव्ह द कॉलम फ्रॉम ए टेबल. आणि मग त्यासाठी परत क्वेरी लिहायची. टू रिमूव्ह ए कॉलम फ्रॉम ए टेबल. सांगा बरं क्वेरी. ऍड से जाके डिलीट टाकायचं. alter table EMP, delete P एक number, मिनिट. अल्टर टेबल EMP. हा delete P number. डिलीट नाही होणार. डिलीट याच्यामध्ये येणारच नाही. डिलीट ही DML कॅटेगरी मध्ये आहे. इकडे डिलीटला आणायचंच नाही. कोण सांगतंय. अल्टर टेबल EMP हे तर फिक्स आहे. पुढचं हे 3 शब्द तर काय आपल्याला चेंज करावं लागत नाही. हा Remove. हा काय वाटते. Remove text. रिमूव्ह नाही. अजून ड्रॉप. आठवा. येस ड्रॉप. काय म्हणायचं PNO. तुम्हाला म्हटलं ना अल्टर मध्ये या 3च कमांड आहेत. म्हणजे DDL मध्ये ड्रॉप, क्रिएट आणि अल्टर. डिलीट करायचं असेल ना कंपल्सरी तुम्हाला ड्रॉप वापरायचे. तुम्ही ड्रॉपच्या पुढे टेबल नेम दिलं तिथं टेबलला डिलीट करतो. तुम्ही कॉलम नेम दिलं तर ते कॉलमला डिलीट करतो. आता काय हरकत नाही, लक्षात ठेवा. असं तुम्ही कॉलम डिलीट करू शकता. आणि कॉलम डिलीट करताना डेटा टाईप द्यायची गरज नाही. ऍड करताना डेटा टाईप द्यायचं. शिकून घ्या. जर माहिती नसेल तर शिकून नॉलेज म्हणून ऍड करा. माहिती असेल तर रिवाइज करा. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कॉलम ऍड करू शकतो आणि कॉलम डिलीट करू शकतो असं म्हणायचं. समजा EMP तर तो काय करणार टेबलला डिलीट करणार. मेन म्हणून वापरलं ना टेबलला डिलीट करतो आणि सब मध्ये वापरलं, अल्टर मध्ये वापरलं देन इट विल डिलीट टू द कॉलम. ओके. इट इज यूज टू डिलीट ए टेबल. तुम्हाला माहिती आहे का सोपं आहे. एवढंच लिहायचं. इट इज यूज टू डिलीट टेबल. सगळं टेबल डिलीट करून टाक. It is used to delete the table. तर त्याच्यासारखेच आपल्याला बघायचे आहेत DML. हेडिंग द DML. फुल काय DML चा. डेटा Data मॅनिपुलेशन. manipulation language. Data manipulation. Data manipulation language. आता ह्या ज्या कमांड असतात ना ह्यांचं त्या DDL कमांडचे काही रिलेशन नाही. DDL कमांड टेबल तयार करतात, सगळं स्ट्रक्चर तयार करतात आणि त्या स्ट्रक्चर मध्ये डेटा ऍड करणं, त्या स्ट्रक्चर मध्ये जो काही डेटा आहे त्याच्यावरचे ऑपरेशन्स परफॉर्म करणं हे DMLचं काम. त्याच्यामध्ये DMLचा फुल फॉर्मला पहिल्यांदा डेटा मॅनिप्युलेशन आणि मग त्याची डेफिनेशन लिहा. डेफिनेशन असे आहे द कमांड्स विच आर रिलेटेड विथ द कमांड्स the commands which are related with contents of table.
the commands which are related with contents of table. The commands which are related with contents of table. Contents of table are called DML commands. Are called DML commands. कोणकोणते DML कमांड्स आहेत आता सांगू शकता? Insert, delete. delete. लिहून टाका. Insert. आपल्याकडं मागातच टेबल आहे. टेबलचं नाव आहे EMP, नंबर कॉमा इनेम कॉमा साल. हा टेबल आहे की जो मगाशीच आपण क्रिएट केलाय. तर तुम्हाला डेटाबेस मध्ये या टेबलमध्ये डेटा एंटर करायचा आहे त्यावेळी आपण इन्सर्ट इंटू क्वेरी वापरतो. देन टेल मी सिंटॅक्स कसं लिहिणार? इन्सर्ट डेटा insert into EMP. आणि व्हॅल पुढे व्हॅल्यूज ओके व्हॅल्यूज व्हॅल्यू का व्हॅल्यूज ओके व्हॅल्यूज म्हणजे तो 101 देन नॅचरल Comma. ABC बरोबर का? कॉमा नॅसी चालर देता बरोबर. बघा म्हणजे तुम्हाला कळलं आहे की बाबा जर नंबर ऍड करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट ऍड करू शकता. इथं नंबर ऍड केला डायरेक्ट ऍड केला, इथे पण नंबर ऍड केला डायरेक्ट ऍड झाला. पण ज्यावेळी स्ट्रिंगचा पार्ट येतो, टेक्स्टचा पार्ट येतो त्यावेळी तुम्हाला तो सिंगल कोड मध्ये लिहावा लागतो. हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे ना? Means if you want to insert the data into the table, we can insert in this way. If you want to add numeric data, then we can add it directly. But if you want to add non-numeric data, that is string data, text data, then we have to enclose that data in single quote. That is a rule in SQL. तो SQL चा रूलच आहे. त्याच्यामध्ये तो डिफाईनच केलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? क्वेरी आहे ही आपल्याला कळली की दॅट क्वेरी इज इन डॉट डेटाबेस फॉर्मॅट, बरोबर. आता मात्र ही जी क्वेरी आहे ना तुम्हाला याचं कन्व्हर्जन ना .NET मध्ये करायचं आहे. थोडस कारण हे जर आलं ना की पुढचं सगळं येईल. डेटाबेस मध्ये एका पण प्रोग्राम मध्ये एरर येणार नाही. डेटाबेस मध्ये क्लासेस फिक्स आहेत, म्हणजे क्वेरीज आर डिफरंट. दॅट क्वेरी वी हॅव टू डिफाईन. ओके, म्हणजे ते आपल्यावरच डिपेंड आहे. इफ यू नो क्वेरी व्हेरी वेल देन त्याच्यामध्ये तुम्हाला एरर सापडणारच नाही .NET प्रोग्राम मध्ये. ओके, आता बघा काय. नाउ आय वॉन्ट टू कन्वर्ट दॅट क्वेरी विच इज इन डेटाबेस इन टू दी .NET फॉर्मॅट. मग पहिल्यांदा मला काय करावं लागतं की जी क्वेरी आहे की जी आपण डेटाबेस मध्ये लिही त्या क्वेरीमध्ये किती व्हॅल्यूज आहेत दॅट फर्स्ट आय हॅव टू फाइंड. किती व्हॅल्यूज दिसतात तुम्हाला? व्हॅल्यूज 3 या व्हॅल्यूज आहेत ना, 101 ABC आणि 8989 ह्या काय तर व्हॅल्यूज आहेत. मग आपण तर प्रोग्रॅमरच आहोत किंवा होणार आहोत किंवा आहोत. आपल्याला माहिती आहे की इन इच अँड एव्हरी ऍप्लिकेशन इफ यू वॉन्ट टू स्टोअर ए नंबर इन अ व्हेरिएबल, म्हणजे एक व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायची असेल प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला काय लागतं? एक व्हेरिएबल लागतो त्याच टाईपचा. 2 व्हॅल्यू स्टोअर करायचे असेल तर 2 व्हेरिएबल, 3 व्हॅल्यू स्टोअर करायचे असेल तर 3 व्हेरिएबल. आता इन माय क्वेरी देर आर 3 व्हॅल्यूज. सो फॉर स्टोअरिंग दॅट व्हॅल्यूज इन अ प्रोग्राम आय नीड 3 व्हेरिएबल्स. मला किती व्हेरिएबल लागतील? 3. हे तर तुम्हाला पटतंय? 3 व्हॅल्यूज 3 व्हेरिएबल. कळलं तुम्हाला? येस. हा, म्हणजे एक व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावी लागेल. मग आता 101 मी म्हणतो एम्प्लॉई नंबर, मी एम्प्लॉई नंबर मध्ये मी काय स्टोअर केलं? गेलो. आता हे ना मी युजर कडून ऍक्सेप्ट करतो बरं का. मी असं म्हणणार टेक्स्ट बॉक्स घेणार
ई नंबर एक टेक्स्ट बॉक्स, ई नेम एक टेक्स्ट बॉक्स, सॅलरी इन अनदर टेक्स्ट बॉक्स. आता सर आपण काय करू, व्हेरिएबल मध्ये ठेवू. नंतर करा ईएनओ मध्ये एम्प्लॉय नंबर ऍक्सेप्ट केलाय, ईएन मध्ये एम्प्लॉय नेम ऍक्सेप्ट केलाय आणि सॅल मध्ये पण सॅलरी ऍक्सेप्ट केली. कन्सिडर करा कुठं सगळं आपण ऍक्सेप्ट केलं. म्हणजे इन माय क्वेरी देर आर 3 व्हॅल्यूज, सो फॉर स्टोरिंग दॅट व्हॅल्यूज आय नीड 3 व्हेरिएबल्स. बघा मी तर स्टोअर केल्या 3 व्हेरिएबल मध्ये 3 व्हॅल्यू ऍक्सेप्ट केल्या. नाऊ कन्व्हर्जन. याच्यामध्ये कन्वर्ट करताना डेटाबेसची क्वेरी ज्यावेळी तुम्ही .NET मध्ये कन्वर्ट करता, देन इन द टाइम वी हॅव टू फॉलो वन रूल. तुम्हाला एक रूल फॉलो करायचा आहे. काय रूल फॉलो करायचा आहे तुम्हाला ना, क्वेरी डबल कोड मध्ये लिहायची. बघा मी डबल कोड चालू केलाय, बरोबर. डबल कोडचा एंड केव्हा करायचा, ज्यावेळी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. आता बघा इन्सर्ट इंटू, मी हे लिहित राहणार आहे जोपर्यंत मला व्हॅल्यू मिळत नाही. EMP व्हॅल्यूज ओपनिंग ब्रॅकेट, ओपनिंग ब्रॅकेट पर्यंत मी आलो. बघा इथून चालू केलं मी ओपनिंग ब्रॅकेट पर्यंत. आता ओपनिंग ब्रॅकेट नंतर मला मात्र त्या ठिकाणी व्हॅल्यू दिसते, बरोबर काय. तुम्हाला पण दिसते का नाही, दिसते का? Yes, sir. Yes, there is a value. After opening bracket, there is a value. मग ती व्हॅल्यू कोणत्या व्हेरिएबल मध्ये, तो व्हेरिएबल इथं लिहायचा. कोणत्या व्हेरिएबल मध्ये 101 व्हॅल्यू, ई नंबर. बघा इथं लिहिला ई नंबर. ई नंबर लिहिलं ना, आता काय करायचं बघा. म्हणजे डबल कोड इथून चालू केला, त्या डबल कोडचा एंड केव्हा करायचा, ज्यावेळी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. मग तुम्हाला इथं ओपनिंग ब्रॅकेट पर्यंत तुम्ही इथपर्यंत आला, पण त्या ओपनिंग ब्रॅकेट नंतर व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी डबल कोडचा काय करायचा, एंड करायचा. रूल लक्षात ठेवा. वी हॅव टू स्टार्ट डबल कोड अँड वेन वी हॅव टू एंड दॅट डबल कोड्स. जर तुम्हाला काय मिळाली व्हॅल्यू, इफ यू गेट व्हॅल्यू देन वी हॅव टू क्लोज दॅट डबल कोड्स. बट इथं 101 मला ओपनिंग ब्रॅकेट नंतर मिळाली, म्हणून मी त्याचा इथं एंड केला, बरोबर. एंड केला की ती व्हॅल्यू त्या व्हेरिएबल मध्ये तो व्हेरिएबल लिहायचा. बघा मग तो व्हेरिएबल पण मी लिहिला. आता काय करायचं, काही हे व्हेरिएबलच्या दोन्ही साईडला कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर वापरायचं. म्हणजे ॲम्परसेंट, इथे पण ॲम्परसेंट, इथं पण ॲम्परसेंट. व्हेरिएबलच्या दोन्ही बाजूला ॲम्परसेंट वापरायचं, बरोबर. परत डबल कोड चालू करायचा, बरोबर. आता डबल कोड चालू केलं, तुम्हाला व्हॅल्यू नंतर काय मिळालंय, जे काय मिळेल ते लिहायचं. काय मिळालंय, कॉमा मिळालाय आणि सिंगल कोट मिळालाय, बरोबर का. पहिली क्वेरी व्हायची, कॉमा आणि सिंगल कोड मिळालाय, ते ऍज इट इज याच्यामध्ये लिहायचं, कॉमा सिंगल कोड. आता सिंगल कोड नंतर काय मिळालं तुम्हाला, इथे काय मिळाली Value. व्हॅल्यू. सिंगल कोड नंतर काय मिळालं तुम्हाला, व्हॅल्यू. ती व्हॅल्यू एबीसी व्हॅल्यू कोणत्या व्हेरिएबल मध्ये, EN मध्ये. Year. परत तिथे EN लिहायचा. मग काय करायचं, पहिल्यांदा काय करायचं, डबल कोडचा एंड करायचा, EN लिहायचा. पण ॲम्परसेंट, इकडं पण ॲम्परसेंट, दोन्ही साईडला ॲम्परसेंट, दोन्ही साईडला ॲम्परसेंट. परत डबल कोड चालू करायचा, बरोबर. आता मला सांगा एबीसी नंतर, एबीसी नंतर तुम्हाला काय मिळालं, सिंगल कोड आणि कॉमा, बरोबर का. परत इथं लिहायचं, परत लिहायचं सिंगल कोड कॉमा. त्या कॉमा नंतर परत तुम्हाला व्हॅल्यू मिळाली, परत डबल कोडचा एंड करायचा, बरोबर. मग ती व्हॅल्यू कोणत्या व्हेरिएबल मध्ये आहे, ती व्हॅल्यू सॅल मध्ये. मग तुम्ही तर काय लिहिणार, परत सॅल. इकडं पण ॲम्परसेंट, इकडं पण ॲम्परसेंट, बरोबर. आता त्या सॅल नंतर, त्या व्हॅल्यू नंतर तुम्हाला काय मिळालाय, ब्रॅकेट. एकच ब्रॅकेट राहिला त्याच्यामध्ये, बरोबर ना. मग तो ब्रॅकेट काय करायचं, तो ब्रॅकेट डायरेक्ट डबल कोड मध्ये लिहायचा शेवटचा. आणि ह्याला म्हणायचं कन्व्हर्जन ऑफ क्वेरी इनटू दी डेटाबेस, इनटू दी .NET. समजलं का सगळ्यांना, समजलं का. येस सर. Yes, sir. रूल समजलं का, अजून जायचं पुढे, प्रॅक्टिस करू आपण. हो सर. समजलं. आणि बरं क्वेरी बाकी सोपं आहे, म्हणलं तुम्हाला सोपं आहे, करून टाका. आणि त्याच्यामध्ये आहे रोल नंबर, एस नेम, त्याचा क्लास आहे सी नेम, आणि त्याचं पर्सेंटेज आहे. ह्या स्टुडंटसाठी तुम्ही दोन्ही प्रकारच्या क्वेरी लिहायच्या, डेटाबेस प्लस आणि .NET पण. द्या बरं, तुम्ही काय करणार तर मी आहेच की.